हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि इकडे नेसरीमध्ये कंटिन्युअस पाऊस सुरू आहे. मामांची वास्तुशांती आहे, तो कार्यक्रम आज आहे, तो आम्ही तयार होऊन चाललो आहोत. हाय सोनू, हाय हाय सोनू. आमचं सोनू काय करायलाय? हे मोबाईल गेले 4-5 दिवस इकडे खूप पाऊस होता. सकाळी सुद्धा भरपूर पाऊस पडत होता, पण वातावरण खरंच खूप छान वाटत होते. आता इथे सकाळचे 8 वाजले होते आणि पावसाने थोडीशी उसंत घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो मामाच्या घरी, जिथे आज गृहप्रवेश, होम हवन असा वास्तुशांतीचा विधी केला जाणार होता. आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आणि स्नेहपूजन असा 2 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सगळे सकाळी इथे पूजेच्या तयारीमध्ये होते. श्रीषा तर सकाळी 7 वाजताच तयार होऊन तयारीसाठी आली होती. आम्ही इथे थोडा वेळ थांबून प्रसाद आणि जेवण बनवण्यासाठी मामांच्या जुन्या घरी गेलो आणि इथे आता गृहप्रवेश, होम हवन, नवग्रह पूजा इत्यादी सर्व विधी झाल्या होत्या. पूजा सकाळी लवकर होती, तेव्हा सर्वांनी जेवण वगैरे दुपारचे उरकून रेस्ट घेण्याचे ठरवले, कारण सर्वजणच दमले होते, सकाळी लवकर उठले होते. आणि ते रात्री परत आम्ही संध्याकाळी सर्वजण हजर झालो, कारण दुसऱ्या दिवशी होता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि सत्यनारायणची पूजा. त्याच्यामुळे सर्वजण तयारीसाठी इथे सगळे हजर होते. लायटिंगच्या माळा, सजावटीच्या माळा थोड्याफार लावून घेतल्या होत्या, कारण पाऊस खूपच होता, त्याच्यामुळे जास्त काय अशी सजावट, डेकोरेशन करता आली नाही. आणि घराचे कामसुद्धा थोडेफार बाकी होते. पण आता मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आपले सर्व नातेवाईक गावी आलेले असतात, त्याच्यामुळे हा घाई गडबडीमध्ये कार्यक्रम घेतला होता. चला चला चिनू, चप्पल घाल. हा, भाऊजींच आहे. ब्राह्मण द्वारा लक्ष्मी नारायण देवता पूजनम करिष्ये. सर्व काचेच्या अक्षरांनी पाणी उचलून ताकामध्ये पाचवा पाणी सोडायचं. हा संकल्प आहे. बरोबर आहे. म्हणजे वास्तुशांती निमित्त सत्यनारायणाची पूजा करूया असं आपण ते संकल्प केलेला आहे. काही अकरा लावा, सगळ्यांना डाव्या हाताला राहायचं. ओके, मी लावतो राहायचं. सोडा पुन्हा पाणी सोडा. अकरा ब्रह्मणाचं महागणपती पूजनाच्या वेळी ब्रह्मणादी पूजा महागणाधिपतये नमः. चला नाही आपण फुल तयार एका राजाला प्रसन्न अपमान केला त्याला दुःख झालं जास्त. त्या राजाचं नाव होतं अंगध्वज राजा आणि हा अंगध्वज राजाला देवाला शिकवले. कोणत्या राजाने शोक होते शिकार करावा नाही. मग शिकार करायला गेल्यानंतर शिकार झाली, मग एका वडाला बसला विश्रांती लावून. आणि त्याला काय दिसलं की एवढी हनुमान पोरं जगामध्ये
गुरु सांभाळत असताना सत्यनारायणाची खेळता खेळता पूजा मग खेळत होती, पूजा करून खेळत होती आणि त्याला काय दिसलं की लांब झाडाकडे कोणतरी येऊन बसलेला आहे. जवळ जाऊन बघितलं तर काय दिसलं तर देशाचा राजा येऊन बसलेला आहे. पोरच होती, त्यांना आनंद झाला, आपल्या प्रत्यक्ष देशाचा राजा इथे येऊन बसलेला आहे झाडाखाली आणि त्याला सोडून आपण प्रसाद कसा खायचा म्हणून एक पान घेतलं. या असे म्हणून बरोबर टायमावर होणार घ्यावी. टायमिंग वरती आले बघा. चला चला या. बरोबर प्रसादाला आगमन झालेला आहे सगळ्यांचा. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया. दिव्य ओंकार. इथे आम्ही आता तयार होऊन परत पूजेसाठी निघालो होतो. ह्या 2 दिवसामध्ये खूप फेऱ्या झाल्या होत्या आमच्या. सकाळी पूजेची तयारी नीट साडीमध्ये करता येणार नाही म्हणून साडी ड्रेस आम्ही घातले होते, मी आणि माझ्या बहिणीनं. म्हणून मी जास्त ब्लॉगमध्ये माझं शूट केलं नाही. आणि आता तयारी करून आम्ही पूजेसाठी तिकडे नवीन घरी निघालो होतो. सत्यनारायणची पूजा म्हटले की भजन आलेच. रात्री सुंदर असा भजनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि दिवसभराचा जेवणाचा कार्यक्रम उरकून घरातल्यांची सर्वांची शेवटची पंगत बसली होती. श्रेणीशी ते ग्लास वाटून आपली छोटीशी हेल्प करत होता. खरे तर कार्यक्रमाचा खूप व्यवस्थित आणि छानरित्या पार पडला. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट थ्रू नक्की सांगा आणि आपल्या ब्लिसफुल लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.